चला ताई मावशी, आजचा खास बेत हा तुमच्यासाठी. सोडा, मैदा, दूध कुठलाही पदार्थ न वापरता घरच्या घरी खमंग खुसखुशीत असे जिरा बिस्किट आपण गव्हाच्या पिठापासून अत्यंत सोप्या पद्धतीत बनवणार आहोत, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. बिस्किटासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी तूप, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी जिरं, वेलची टाकून बारीक केलेली पिठी साखर. एवढ्या साहित्यात आपण घरच्या घरी पौष्टिक असे जिरा बिस्किट बनवणार आहोत. नक्की या पद्धतीत तुम्ही बनवा आणि मुलांना खाण्यासाठी द्या. मुलं आवडीनं खातील. मी इथे चमचाभर जिरं भाजलं आणि पोळीपाटावर असं बारीक करून घेतलं. बघा, अशा पद्धतीत जिरं हे बारीक करून घ्यायचं. एक साईड एक बाऊल घेतला. त्यामध्ये थोडं थोडं करत 1 वाटी हे मी गव्हाचं पीठ ॲड केलं. त्याच्यात 1 वाटी थोडं थोडं करून तूपही ॲड केलं आणि एवढ्या साहित्यासाठी मी अर्ध वाटी इथे पिठी साखर घेतली आणि मॅश केलेलं जिरं त्यामध्ये ओतलं. सगळं एकजीव केलं. थोडं गव्हाचं पीठ अजून तूप टाकलं. पुन्हा एकजीव केलं. बघा, पुन्हा फिरणीने एकजीव केलं. फिरणीने एकजीव नाही झालं म्हणून मी ते डायरेक्टली हाताचा वापर केला. चांगला गोळा, याच्यामध्ये दूध, पाणी काही न ॲड करता खुसखुशीत असा गोळा रेडी करायचा. बघा, तुम्हाला दिसेलच खुसखुशीत गोळा. असे 2 गोळे एका वाटीमध्ये झाले आणि 10-15 याच्यामध्ये बिस्किट झाले. नक्की या पद्धतीत तुम्ही ट्राय करा. मुलंही पौष्टिक खातील. बाहेरचे बिस्किट हे मुलं विसरतील, हे जर बिस्किट खाल्ले तर. मी कढई ठेवली 10 मिनटं आधी तापण्यासाठी. तुमच्याकडे चाळणी असेल तर चाळणी घ्या. माझ्याकडे इडली पात्र होतं. त्या चाळणीचा वापर करून आपण हे हव्या त्या आकारात हवे तसे बिस्किट हे बनवू. चला, मी काही बिस्किट हे गोल, काही बिस्किट हे चौकोनी बनवले. डिझायनिंगसाठी त्यावर चाकूने अशा आऱ्या पाडून घेतल्या. हे बिस्किट दिसायलाही अत्यंत सुंदर आणि खायलाही पौष्टिक झाले होते. नक्की हे बिस्किट तुम्ही ट्राय करा. नक्की आवडतील. मग असे 5-6 बिस्किट मी बनवून घेतले. खूप छान लागतात टेस्टला. चवीलाही छान आणि टेस्टलाही. मैदा नाही, सोडा नाही, याच्यात दूध नाही. फक्त गहू आणि तूप आणि साखर एवढ्याच साहित्यात आपण छान घरच्या घरी घरगुती होममेड बिस्किट हे बनवून घेऊ. पूर्ण बिस्किट हे रेडी झाले. त्यावरून मी थोडंसं जिरं लावलं. जिरं चिटकवून घेतलं आणि 25 मिनटं हे बिस्किट वाफवून घेतले. 25 मिनिटात होममेड खूप सुंदर दिसायला बिस्किट तयार होतात. नक्की असे बिस्किट तुम्ही ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा, 25 मिनिटांनंतर आपले बिस्किट हे रेडी आहे. खमंग, खुसखुशीत, लालसर कडेने झाले म्हणल्यानंतर शिजले असं समजायचं. बघा, होममेड बिस्किट आवडले का तुम्हाला? तुमच्या मुलांसाठी किंवा तुम्हाला बिस्किट आवडत असेल तर तुमच्यासाठी नक्की हे बिस्किट ट्राय करा. आवडले का तुम्हाला? लाईक करा.